रिअल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। काय महिलांमध्ये काय परिवर्तन घडेल तुम्हाला काय असं वाटतं का? मला वाटतं की ह्या महिलांकडे बघून की यांच्यामध्ये परिवर्तन होण्याचं किंवा त्यांनी नवीन जन्म घेतला आणि इथून आजपासून खरं तर यांना जर का माहिती भेटल्यानंतर त्या इथून पुढं जे काही त्यांच्यामध्ये जुन्या चालीरीती रूढी परंपरा होत्या त्या सगळ्या काही पाठीमागं टाकतील आणि नव्याने त्यांच्या मुलांमध्ये येणाऱ्या पिढींना खरंच मार्गदर्शन करण्यासारखं। आणि तरुण पिढींचं संख्या बघितली मी खूप आहे, कारण धडाधड येऊन मुली नाही का मार्गदर्शन करत होत्या, कुणाला सांगण्यात आलं नाही की तू उठ तू उठ, कारण स्वतःच्या इच्छेने उठून तिथं मार्गदर्शन करत होते। म्हणजे त्यांना मी काय बोलते त्याच्याबद्दल त्यांना खरंच माहिती झालं, कारण ह्या मुलांना ह्या महिलांना पंचांग प्रणाम म्हणजे काय माहीत नव्हता। आपण जेव्हा पंचांग प्रणाम करायला जातो तथागत गौतम बुद्धाला नतमस्तक व्हायला जातो तेव्हा आपण 5 अंगाने त्यांना शरण जातो, 2 गुडघे 2 हाताचे कोपरे आणि हे मस्तक जेव्हा आपण जमिनीला स्पर्श करतो त्या अंगाने आपण तथागत गौतम बुद्धांना काय करतो की 3 वेळा आपण नतमस्तक होतो। डाकू पिंपरी येथे 10 दिवसीय महिला उपाशिका रेकॉर्ड ब्रेक भव्य महाशिबिर मोठ्या उत्साहात संपन्न। केंद्रीय शिक्षिका संगीता राम भंडारे पुणे यांनी 10 दिवसीय महिला शिबिरात मोलाचे केले मार्गदर्शन। परभणी जिल्हा पाथरी तालुक्यातील डाकू पिंपरी येथे 10 दिवसीय महिला उपाशिका महाभव्य शिबिरामध्ये एकूण 54 महिलांनी या शिबिरामध्ये सहभाग घेतला होता। यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष नंदा बबन रुमाले ह्या होत्या तर केंद्रीय शिक्षिका संगीता राम भंडारे ह्या होत्या व तसेच प्रमुख पाहुणे भरजे समता सैनिक दल कॅप्टन जनरल महाराष्ट्र हे होते। तसेच सुनील पवार, सिद्धोधन भाग्यवंत, नारायण पैठणे जिल्हा संघटक, SG कांबळे, वामन साळवे, SB गायकवाड, मंगल सोनवणे, बाबासाहेब मनरे यावेळी प्रमुख व त्यांनी आपले विचार व्यक्त केले व तसेच नंदा चंद्रसेन धाटे, मीरा रुमाले, इंदुताई खळगे, सुदामती, नेहा रुमाले, प्रिया धाटे, मालनबाई धाटे, लक्ष्मीबाई रुमाले, शारदा मुंडे, केशर रुमाले, अरुणा धाटे, अनिता रुमाले, सरस्वती धाटे, मंगल गायकवाड, आरोही खळगे, प्रमुख वक्ते सिद्धोधन भाग्यवंत, सुनील पवार, भरजे नारायण पैठणे, संगीता भंडारे व इतर उपासिका उपस्थित होत्या। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SB कांबळे यांनी केले तर आभार गुंजा मुंडे यांनी केले व कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला।